नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं कवठे मलकापूर येथे शेकडो हेक्टर जागेवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून हा प्रकल्प मंजूर झाल्यामुळे पठार भागातील युवकांच्या रोजगाराच्या आशा उंचावल्यात। मात्र औद्योगिक वसाहतीसाठी MIDCच्या ताब्यात असलेल्या जागेवर अचानक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आल्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आक्रमक झालेत। भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, सरपंच रवींद्र दातीर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी थेट सौर प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली आहे। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना काम तातडीने बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सौर प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले। औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित जागेवर सौर प्रकल्प उभारण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले आणि सरपंच रवींद्र दातीर यांनी केलाय। औद्योगिक वसाहतीचा प्रकल्प रखडवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिलाय। दरम्यान सौर प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आल्यास 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आंदोलन करण्याचा इशारा गुलाबराजे भोसले, रवींद्र दातीर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे कवठे मलकापूर औद्योगिक वसाहत आणि सौर प्रकल्पाचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची शक्यता आहे। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले आणि सरपंच रवींद्र दातीर यांनी DS न्यूज 24शी बोलताना नेमकं काय भूमिका मांडली आहे, पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया। हे बघा, साकूर पठार भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, या साकूर पठार भागातील सर्व तरुणांच्या विकासासाठी व आमच्या पठार भागातील जी काही युवा पिढी आहे, या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ पाटील, आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व या ठिकाणी ज्या वेळेला संगमनेर तालुक्यामध्ये सभा होती त्यावेळी या सभेमध्ये आदरणीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संगमनेरमध्ये आमच्या पठार भागाला शब्द दिला होता की या संगमनेर तालुक्यामध्ये MIDC आम्ही स्थापन करू आणि ती पण कवठे मलकापूर या ठिकाणी करू। त्यानुसार या ठिकाणी आमच्या कवठे मलकापूरची जागाचं ॲक्वाजिशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कवठे मलकापूरमध्ये MIDC होणार हे सत्य सत्य झाल्यानंतर या ठिकाणी MIDCची जी जागा आहे ती सर्व एक्वायर झाली आणि ही सर्व एक्वायर झाल्यानंतर या ठिकाणी आता आपण बघत आहात की या ठिकाणी सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी रिलायन्स कंपनीचा या ठिकाणी आलेला आहे। माझं एक म्हणणं आहे का हा सोलर प्रोजेक्ट 2019 साली या ठिकाणी आला होता। 2019 साली आला तेव्हापासून यांना त्या ठिकाणी काम करता आलं नाही, परंतु आता या कवठे मलकापूरमध्ये MIDC होणार हे कळल्यानंतर लगेच या सोलर प्रोजेक्टच्या मागचा नेमकी आका कोण आहे, या सोलर प्रोजेक्टच्या मागचा या ठिकाणी लगेच घडू घालण्यासाठी कोण त्या मागचा त्यांचा नेता कोण आहे हे या ठिकाणी या भागाला कळणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी हा पठार भागाच्या तरुणांशी या सोलर कंपनीचा आणि या सोलर कंपनीच्या मागचे जे कोणी असतील त्यांचा हा डाव आहे की या पठार भागामध्ये MIDC झाली नाही पाहिजे, जेणेकरून आमचा जो हा तरुण आहे हा तरुण आतापर्यंत चाकण MIDC असन, शिक्रापूर MIDC असन, मुंबई असन, नाशिक असन, पुणे असन किंवा राज्याच्या बाहेर असतील, ही आमची मुलं नोकरीसाठी गेलेली आहे। ती मुलं जर आज या भागामध्ये नोकरी केली तर रोज त्यांच्या घरी जातील, त्यांच्या आईबापांजवळ राहतील आणि या ठिकाणी आमच्या पठार भागाचा विकास होईल। परंतु हा विकास काहीतरी विक्षिप्त लोकांना तो नको आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी खोडा घालून या ठिकाणी हा सोलर प्रोजेक्ट उभारण्याचा त्या ठिकाणी डाव या ठिकाणी चालू केलेला आहे। पण हा सोलर प्रोजेक्ट चालू झालेला आहे, त्या संदर्भात काय सांगा? हा सोलर प्रोजेक्ट चालू झाला असन आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही। आमचं पहिलं टार्गेट काय होतं, या पठार भागामध्ये MIDC होणार आणि MIDC होत असताना हा सोलर प्रोजेक्ट येणारा औचित या पठार भागातील जनता खपून घेणार नाही। उद्या या ठिकाणी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। उद्या दिनांक 19 रोजी सकाळी 9 वाजता वार बुधवार या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनासाठी पठार भागातील तमाम तरुण जनता, मायबाप जनता, आमच्या महिला भगिनी असतील, पुरुष म्हातारी माणसं असतील, सर्व या ठिकाणी आंदोलनासाठी येणार आहे। आणि म्हणून या पठार भागातील सर्व तरुणांना मी कळकळीची विनंती करतो की उद्याच्या आंदोलनामध्ये आपल्या भविष्यासाठी हे आंदोलन आहे आणि या भविष्यासाठीच्या आंदोलनाला सर्वांनी उपस्थिती दाखवायची आणि हा सोलर प्रोजेक्ट या कवठे मलकापूर गावाच्या बाहेर हाकलून द्यायचा आहे।
यासाठी सर्व मी आमच्या तरुण बांधवांना विनंती करतो की उद्याच्या आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित राहायचं. आणि या सोलरवाल्यांना पण एक या ठिकाणी धमकीवाजा इशारा देतो की उद्याचं आंदोलन झाल्यानंतर लगेच तुमचा गाशा या ठिकाणी गुंडाळायचा आणि या ठिकाणावर निघून जायचं. जर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमची यंत्रणा या ठिकाणी जर ठेवली तर तिच्यावरती काय उद्रेक होईल हे पठार भागातील जनता सांगेल. ठिकाणी प्रथमतः कवठे मलकापूर या ठिकाणी जी काही लोकनेते आमदार अमोल खताळ साहेब असतील, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि आमचे युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून कवठे मलकापूर या ठिकाणी MIDC घडू घातलेली आहे. या ठिकाणी गावच्या वतीनं त्यांना MIDC साठी जागा देखील दिलेली आहे. आमदार साहेबांचं उद्योगमंत्र्यांसोबत बोलणं चालू आहे की या ठिकाणी लवकरात लवकर MIDCचा शुभारंभ करायचा आहे. परंतु ज्यांना जे कोणी आका आहेत, ज्यांना या तालुक्याचा विकास नको आहे, आमच्या साकूर पठार भागाचा विकास नको आहे, त्यांनी जाणीवपूर्वक या MIDCच्या जागेवर त्यांनी सोलर प्रोजेक्ट उभारला आहे. आमचा सोलर प्रोजेक्ट विषयी म्हणणं नाही, सोलर प्रोजेक्ट हा झाला पाहिजे, परंतु त्याच्यासाठी आम्ही इतर गावांमधून जागा उपलब्ध करून देऊ. सोलर प्रोजेक्ट पण करा तुम्ही, तो पण आपल्याला विकासाच्याच मार्गाने घ्यायचा आहे, परंतु इतर गावांमध्ये त्याला जागा उपलब्ध करून देऊ. या ठिकाणी कवठे मलकापूरची जी काही जागा आहे ती जागा MIDC साठी राखीव ठेवावी. येणाऱ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या येऊन येथील बेरोजगारांना रोजगार मिळेल. जे कोणी तरुण आहेत, शिकलेले तरुण आहेत, कोणी बेरोजगार तरुण आहेत, हे जेणेकरून चाकण मुंबई या ठिकाणी कामानिमित्त जातात, ते या ठिकाणी याच ठिकाणी कवठे मलकापूरच्या MIDC मध्ये काम करतील, आपली रोजीरोटी भागवतील. परंतु काही मनोविकृतींना हा तालुक्याचा झालेला विकास देखवत नाही. काहींनी 40-40 वर्ष या तालुक्याची सत्ता भोगली, परंतु आम्हाला असं या साकूर पठार भागातील सर्व तरुण वर्गाला असं वाटायला लागले की या सोलर प्रोजेक्टचा मेन आका कोण आहे. त्या आकाला आमचं साकूर पठार भागाच्या वतीनं सांगणं आहे की आपण हा सोलर प्रोजेक्ट लवकरात लवकर बंद करावा आणि या ठिकाणी MIDC जी प्रस्तावित MIDC आहे ती MIDC करण्यासाठी आम्हाला ती जागा खुली करून द्यावी. सोलर प्लॅन्ट जे चालू आहे ते जर बंद नाही केलं तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आम्ही या ठिकाणी उद्या सकाळी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता या ठिकाणी समस्त साकूर पठार भागातील सर्व तरुण मायबाप जनता या ठिकाणी आंदोलनासाठी सकाळी 9 वाजता येणार आहे आणि या ठिकाणी हा सुरू असलेला सोलर प्रोजेक्ट आम्ही हाणून पाडणार आहोत.